तर आपल्याला रत्नागिरीत जावं लागतंय। हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून हे सगळे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। उदय सामंतांना देखील त्यांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत। या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या कार्यालय होऊ नये याकरता या सगळ्यांनी मोर्चा काढलेला होता। उदय सामंतांना देखील काळे झेंडे दाखवलेले होते। आम्ही इथून हटणार नाही असा निर्धार देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेला होता। पोलिसांकडून याची समजूत काढण्यात देखील येत होती, परंतु यानंतर आता हे कुठेतरी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी या सगळ्यांना तुम्ही कायदा सुव्यवस्थे हातात घेऊ नका असं देखील सांगण्यात येत होतं, तसं आवाहन देखील करण्यात येत होतं आणि उदय सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत होती। अमोल मोरे आपल्या सोबत आहे। अमोल, आता कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमकं घडतंय? उदय सामंत जे आहेत या ठिकाणावरून त्यांचा पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आणि यावेळेला त्यांचा ताफा घुसण्याचा त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांकडून झालेला आहे, पण तो अयशस्वी आपण म्हणू शकतो, कारण की पोलिसांनी त्यातल्या 2 कार्यकर्त्यांना ज्यांनी एक आपण असं म्हणू शकतो काही जी पोलिसांनी मर्यादा असेल त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केलेला होता तो असा पण ठरलेला आहे। आणि अर्थातच काही 1 ते 2 कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी पोलिसांची काहीशी झटापटी झालेली आहे, कारण की हा जो कार्यकर्ता होता तो अगदी आक्रमकपणे अग्रेसिव्हली उदय सामंत यांच्या ताफ्यामध्ये घुसण्याचा त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी त्याला अडवलेला आहे। काही किरकोळ स्वरूपाची अगदी बाचाबाची शाब्दिक बाचाबाची जी म्हणतो ती देखील झालेली आहे। कार्यकर्ते अगदी उदय सामंत याचा ताफा आम्ही अडवणारच अशा मनस्थितीत होते, पण ताफा निघत असताना मात्र पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आता अगदी काही सेकंदापूर्वी उदय सामंत ताफा पुढील कार्यक्रमासाठी तरी रवाना झालेला आहे आणि आत्ताच्या घडीला त्यांचे कार्यकर्ते समजूत घेण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे। दीपक, अमोल, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।